आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर मनपा द्वारा संचालित स्कूलों के विद्यार्थी 10 साल बाद पहली बार पिकनिक पर भेजे गए हैं। इस पिकनिक में 1400 विद्यार्थी शामिल हैं। इस बारे में उल्लासनगर मनपा आयुक्त अजीत शेख ने अधिक जानकारी देते हुए बताया कि उल्लासनगर मनपा द्वारा 22 स्कूल संचालित है। इनमें से कक्षा चौथी से लेकर 7वीं तक के तकरीबन 1400 छात्र छात्राओं को 10 साल के अंतराल के बाद थाने के टिकुजनीवाड़ी में पिकनिक मनाने भेजा गया है। इस पिकनिक के दौरान किसी विद्यार्थी को शारीरिक क्षति न पहुंचे, इसके लिए चिकित्सकों की एक टीम और एक रुग्णवाहिका भी साथ भेजी गई है। इस पिकनिक को शैक्षणिक पिकनिक का नाम दिया गया है। महानगरपालिकेच्या 22 शाळा शहरामध्ये कार्यरत आहेत। त्यामध्ये 4थी, 5वी, 6वी, 7वी या 4 वर्गांच्या विद्यार्थ्यांना आपण आज पिकनिकसाठी रवाना केलेला आहे। आत्ताच जवळपास 1400 विद्यार्थी आहे आणि त्यांना ठाणे येथे जे टिकुणजीवाडी एक सुंदर असं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण त्यांना सहलीसाठी पाठवलेलं आहे। यापूर्वी सुमारे 10 वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने अशा प्रकारची एक पिकनिक पाठवण्यात आलेली होती। त्यानंतर कोणतीही सहल किंवा पिकनिक मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली नव्हती। आता काही उपाययोजना आम्ही शिक्षण मंडळाच्या किंवा शिक्षण विभागाच्या अपग्रेडेशनसाठी घेतलेल्या आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सहल सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी, पॅरेंट्सनी आणि शिक्षकांनी अतिशय चांगला सहभाग नोंदवलेला आहे। अतिशय उत्साह मुलांमध्ये पाहायला मिळालेला आहे। यांच्यासोबत आपण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, डॉक्टर आहे, डॉक्टरांची टीम आहे पूर्णपणे। त्यानंतर सुरक्षा रक्षक दिलेले आहे, म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण उपाययोजना केलेल्या आहे। त्या व्यतिरिक्त यांचे इन्शुरन्स सुद्धा आपण काढण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज सकाळी हे विद्यार्थी टिकुणजीवाडी ठाणे येथे रवाना झालेले आहेत।